आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मनुस्मृतीचे धार्मिक स्वरूप. मनुस्मृती हा ग्रंथ त्यानंतर लिहिलेल्या धार्मिक ग्रंथाची जननी आहे. गीता, रामायण, महाभारत ग्रंथांमध्ये सनातन धर्माचा मूळ आधार ईश्वर, अवतार, कर्मफल, स्वर्ग नरक, कर्मवाद, आत्मा परमात्मा, असमानता, ब्रह्मा, भक्ती, मूर्ती पूजा, पिंडदान इत्यादी सर्वच मनुस्मृतीत पाहावयास मिळते. मनुस्मृती हा असा एक ग्रंथ आहे ज्याला आधारभूत ठरवून हिंदू धर्मातील धार्मिक नियम आणि इतर सर्व मान्य बाबींना रचले गेले आहे. मनुस्मृती ईश्वरांच्या अवतारावर आधारभूत आहे. म्हणून सृष्टीनिर्मात्या देवाला शरीरधारी मानले आणि त्याचे नामकरणही करून टाकले. सृष्टीकर्ता ब्रह्मा अर्थात सृष्टीचा रचयिता ब्रह्मा हा देव आहे. मनूची मान्यता निराकार देवामधून नसून साकार रूपी देवामध्ये त्यांना नावेही दिलेले आहे. त्यांचा ईश्वर अनामी, अदृश्य किंवा निराकार नाही आहे. मनूच्या म्हणण्यानुसार ब्रह्माचा या संसाराचा रचयिता निर्माता आहे. महान तेजस्वी ब्रह्माने या संसाराच्या रक्षणार्थ मुख, हात, जांघ आणि पायाद्वारे उत्पन्न चारही वर्णाचे वेगवेगळे कार्य कामे वाटून दिलेले आहे. अर्थात ब्रह्मा नावाचा एक व्यक्ती आहे ज्याने या संसाराची निर्मिती केली. या प्रकारे मनु भगवानाने साकार रूपात मान्यता दिली आहे. आजच्या वैज्ञानिक युगात जरी देवाच्या साकार रूपात मानणाऱ्यास पागल, वाचाळ मानले गेले आहे. ईश्वरानेच मनुष्याचे कर्मे निश्चित केल्याचे सांगितले गेले आहे. मनुस्मृती कर्मफळ आणि मायावादावर आधारलेली आहे. ईश्वराने शूद्रांकरिता एकच कार्य दर्शविलेले आहे, ते म्हणजे त्याने तिन्ही वर्णाच्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांची सेवा करावी. या प्रकारे सगळ्यात मोठी गडबड ईश्वरीय कल्पनेने केली असून या कल्पनेचे भय भीत झालेले आहे. ईश्वराचे आदेश आहे हे सांगून शूद्रांना नीच काम करण्यास बाध्य करण्यात आले. जर कर्माचे परिणाम किंवा फळाचा प्रश्न उपस्थित झाला तर ते ईश्वराधीन करून टाकला. म्हणून ब्राह्मणांची सगळ्यात मोठी कटुनीती हीच होती की ईश्वराचे रूप दाखवा व त्याचीच भीती दाखवून ईश्वराचेच आदेश दर्शवून कुणाकडूनही वाटेल ते काम करून घ्या. उपरोक्त श्लोक याच अर्थाचे प्रतीक आहे. शूद्रांना नेहमी करिताच दास बनवून ठेवल्या गेले. मनुस्मृतीत सांगितले गेले आहे की कर्माचे पालन हाच धर्म होय. जर तुमचे आरक्षित कार्य कमी कर्म व्यतिरिक्त वेगळे कार्य जर तुम्ही करीत असाल तर तुम्ही अधर्माचे पापाचे वाटेकरी व्हाल. शूद्राचे कार्य काय आहे हे मनुस्मृती सांगते. जसे सेवा, गुलामी करणे. शूद्राचे कार्य सेवा शूद्राकडून आणि वैश्याचे कार्य वैश्याकडून राजाने करून घेत राहावे. जर हे आपल्या कर्तव्यापासून भटकले तर हा संसार त्रस्त होईल. या श्लोकाचे अंतरात्मक भाव हा आहे की मनूने म्हटले आहे, कर्म करणे हे मनुष्याचे धर्म आहे आणि मनुष्याचा धर्म आहे निश्चित करून दिलेले कर्म करणे. अर्थात सेवा कार्य करणाऱ्या शूद्राने आपल्या सेवायुक्त कार्यास पलायन करू नये, त्याने गुलामच बनून राहावे. हे ही भीती दाखवण्यात आली की शूद्राने आपले सेवा कार्य सोडण्यास भयंकर अधर्म होईल आणि सामाजिक अराजकता निर्माण होईल आणि स्थिती महापापय्य होईल. त्यामुळे शूद्राने आपल्या घाणेरड्या कामाला सतत करीत राहावे, हाच त्याचा धर्म आहे. अन्यथा धर्माविरुद्ध कार्याचा वाईट परिणाम होईल. कर्माच्या योगाने कसा स्वार्थ साधला गेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.